हॅलो नमस्कार सर्व गोडताईंना, दादांना, काकांना आणि छोट्या छोट्या चिमुकल्यांना मी रुक्मिणी अगदी मनापासून स्वागत करीत आहे. तर आज संध्याकाळी आपण हुरडा पार्टी करणार आहोत, तर म्हटलं हा व्हिडिओ तुमच्याशी शेअर करावा. चला मग या व्हिडिओला सुरुवात करूया. वरून तसं नाही वाटत पिकलेले आहेत म्हणून. आपल्या चिचिलचीच नाहीत का? आहेत ना. वडू का या फांदी? मी ओढतो खाली. हां, मी तोडू का? तर घरातलेच काम आपले आता काही ना काही साफसफाई कामं हे चालूच होते दिवसभर. तर 5:30 वाजलेले आहेत. तर म्हटलं थोडा टाईम आहे, तर चला म्हटलं आपण चिचा आणूया आणि त्यानंतर आपण आता ज्वारीचे कणस बी घेऊन जाऊया, कारण की हुरड्यात ज्वारी आलेली आहे. तर म्हटलं आपण एक दिवस हुरडा पार्टी करूया, घेऊन जाऊया. धरावं लागेल होय. मला वाटलं मी निसचीचा गोळा करीन. तर आपल्याला चिचा घेऊन जायचे आहेत आणि चांगल्या पिकल्यात. आणि म्हटलं चिचोणी ही बनवता येईन, दादाला आमच्या खूप आवडतं त्यामुळं. आणि चिंचाही काही तोडीता येतील आणि ठेवता येतील, म्हणजे कसं एखाद्या भाजीला टाकायला होतील म्हणून. एवढं नाही न्यायच्या बाई. काहून एखाद्या पिशवी भरून घेऊन जाऊ ना लोकांची आहे. लोकांचं आता मग आलं तर मग आपल्याला काहीतरी. तर चला आपण आता तोडलेल्या चिचा आता येचून घेऊया. तर आता सायंकाळचे साधारण 5:30 वाजलेले आहेत आणि सगळेच म्हणत होते आता इतक्या उशिरा शेतात कशाला जायचं, तुम्हाला काय काम करायचं आहे शेतात जाऊन. पिकलेले आहेत का? पिकलं ना. शिसा तर खरं गाबुळ्या पाहिजे. असं का? तर आपण आता चिंचा घ्यायला शेतामध्ये आलेलो आहोत. येतात का हाताला आता? मागच्या वर्षी खाली लई होत्या बरं का. तर पहा मस्त अशा चिचा आहेत, लांबट आणि जास्त आंबट पण नाहीत, भारी आहेत. पण हाताला काय येईनात. आपण थोडशा घेतल्यात आता. भरपूर झाल्या. हा, तर इकडं फांद्याच हाताला येईनात आमच्या, आणि काही थोडशा तोरड्या आणि खाली टाकल्या ते आता यासायचे. आता ही दगडाची विहीर आहे पहा बांधलेली. सैराट पिक्चरमध्ये तुम्ही पाहिली असेल त्याच पद्धतीने आपली ही विहीर आहे दगडाची बांधलेली. आणि माझं मोबाईल काय चार्जिंग झालेलं नाही, त्याच्यामुळे सर्वांना वाटतं माझा मोबाईल विहिरीत पडन. मी कसं काय पडून देईन? इकडे ज्वारी का ही? ज्वारी आहे, ही बाजरी वय आणि थोडीच पेरली. मला वाटलं सगळीच पेरली काय नु ही वय. आपल्या चिंचा येचून झालेल्या आहेत आणि जास्त आंबट नसल्यामुळे आम्ही चिंचा खाल्ल्या अशाच. तर आपल्याला ते तुरीचा जो हुरडा असते, तुरीचा गवंडा असतो ना, ते गुराला घेऊन जायचा आहे. आणि चला इकडं आपण शेतामध्येच आलेलो आहोत तुरीच्या. चला या चिंचा खायला. बऱ्याच दिवसापासून आम्ही पण खाल्लेलं नाही तर. इकडच्या शेतामधले आपल्याला ज्वारीचे कणस न्यायचे आहेत. तर चला हळूच की नाही काड्या आहेत ना इकडं सरपणाच्या लई. तारे वय म्हणूनच तुम्हाला दिसली नाही काय नु. चला आपण आता ज्वारीचे कणस तोडूया. ते त्याला ज्वारीला होते ना कणस. ती ज्वारी कुणाची होती? ती आपलीच होती ना. तुम्हाला इकडे कुठं गौंडा घ्यायचा आहे? तिकडे वय. मग त्या दिवशी तिथूनच आणला होता वय. किती का सरपणे जमा करायचं म्हणले. ही मका कुणाची आहे? हे कांदे असं. तर आपली ही जुनी विहीर आहे. खाली मोबाईल माझा नाही मग ते आता वज कसं न्यायचं? येऊ ना आपण गाडी मध्ये. आता हे याला पण दादे येतो ह्या दोन्ही पिढीला.
चला आता शेतकरी झाडच उपटून घ्यायला लागले तर हा हा काय असतं त्याचा उपयोग नाही ना आपण कणीस काढले हो हा मग घरी जाणार खातेत कवळं लय कवळं कवळे पण ते कवळच चांगलं लागत बघ भाजी पडत नसतं हा तेच तर आहे पण गोड लागत येतं कवळे कंस हुरडा केल्यावर आता आज नाही करणं व्हायचं हा संध्याकी जण करणं होय मग एवढं घालायच्या दारात आता तोच करायचं का मला वाटलं उद्याच्याला आता नेमकं स्वयंपाकाच्या टायमाला तुम्ही हुरडा करता तू स्वयंपाक कर तुला पोहत चुली बशी असं होय. तर तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये मी ही ज्वारी दाखवली होती 1 महिन्यापूर्वी तर आता पहा मस्त असे कंस लागलेले आहेत तर आपल्याला हुरडा पण बनवायचा आहे त्यासाठी आपण आता कंस घ्यायला आलेलो आहोत हाय का दाणे भरले तर भरले ना आणि आहे ना हा चांगले भरलेत पण पाखऱ्यांनी लईच खाल्लेत साखर खाणार पहा मस्त आहेत भरलेली बघ बरं निबार निबार बघून हा बाय आता ही नाही बरी त्याला दाणे येते मग झाड तुटून घ्यायचं वय मला वाटलं दुसरं कंस घ्यायचे तर ही शेती आपली आता बटाईने दिलेली आहे दुसऱ्यांना त्याच्यामुळं मस्त अशी शेती केलेली आहे इकडं तर आपण आता कांदे पाहूया हरभऱ्याला इतकी फुलं लागलेली आहेत ना पहा आणि 1 महिन्यापूर्वी 2-2 पानावरच हे झाडं होते पण 1 महिन्यात त्याची इतकं वाढत असते थंडीमुळे वाढते का नाही थंडी नाही उन्हाळ्यात तिकडे वाटत असते बघ बघ किती भारी किती भारी कांदे आले तो फार त्या कोपऱ्या पोहते का हा खालच्या त्याच्याकडे पोह तर पहा मस्त असं कांद्याची इकडं शेती आहे आणि तिकडं पाठीमागं हरभऱ्याची शेती मस्त आहे पण मालकाला काय एवढा फायदा नसतो बटाईन जर दिली तर आपली ठोके नाही आपल्याला नाही एवढा फायदा हां फक्त म्हणजे जमीन मशागत व्यवस्थित व्हावी त्याच्यासाठी मग बटाईन दिलेली कारण की घरातले सदस्य म्हणजे करायला नाहीत ना कोणी त्यामुळं आता इथून कुठं जायचं आता आपल्या पलीकडे वावरात आता परत मग जेवणीत जायचं आहे हा हे राहून जाय हां तर ही तुरी आहेत दुसऱ्यांचीच आहे आणि हे कट केलेले पहा तुरी चला वावरानी बघायची झाला ब्लॉग हा वा 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 भारी दिसताय तो तुम्ही हा चला आता पडायला लागलाय तर गाईला आपल्याला हे भुसा घेऊन जायचा आहे तुरीचा तर पहा मशीनीच काढलेली तुरी आहे की नाही भरलो का तर मग घरापासून खूप दूर आहे हे भुसा न्यायला त्याच्यामुळं 2-3 दिवसातून एकदाच इथे थायला भाऊनी इथून न्यालता का नाही आणि मग ते कुठून नेत तिथं पहिला होता ना टाकलेला गाव याच्यात टाकलेला होता ना काय दावणीत जुना आहे ना हा ते टाकलेला होता का हे एकदा नेलं एवढी गोली हम्म 2 दिवसात गेला असं एकच टाइम टाकतात ना हा इकडूनच मोठा लिंबाचं झाड येतो आपल्याकडे हे वय त्र्यंबक जाऊन घेतलं तर इकलं तर आपल्याकडून नेलते ना आणि त्याच्या पलीकडे शेती कोणाची तेव्हा साठी असं आणि इकडे सीमास त्यांचा हे कलर दिलेला घर कुणाचं आहे सीमाच आहे ते त्याने आता कलर दिलाय का फाईट दिला सुनाला आपल्याला ज्वारीचे कंस भाजायचे आहेत त्यामुळे इथे शेणाच्या गवऱ्या असतात ना त्याचा जाळ केलेला आहे तर चला आपण आता कंस भाजून घेऊया लावलाय तुमच्यावर काय खाऊ लागतो मला भाकरी करायची आता भाकरी जाऊ द्या उद्या करतायच्या उडा खायचा भात फिटका घालला पुढं बसते आता भाकरी करीत रुक्मी काय बरी रे वो तुम्हाला म्हणलं मी पोरगा आणतो तर तुम्ही म्हणतात हा आमचं हेच चांगले आणायचं ओम ओम आणायचं का नाही ते बघ बरं ज्वारीचे कंस भाजण्यासाठी इथे आता गवऱ्यांचा चांगला हार पडलेला आहे पहा तर चला आपण आता सर्व कंस भाजून घेऊया आणि त्यानंतर आपण हुरडा बनवूया तर बरेचसे आपण इथे कंस घेऊन आलेलो आहोत तर पहा
आणि कवळे आहेत त्यामुळं हुरडा एकदम छान लागेल. तर चला आपण सर्व भाजून घेऊया. हाताची आग होईन, दगड काही आणावं लागेल. हा हात मऊ व्हायसाठी ओलं आहे तिथं. दादा अशी आडी मांडा वैसते बसल. तर माझा स्वयंपाकही करायचा राहिलेला आहे, परंतु गरम गरमच हुरडा खायला छान लागतो त्यामुळं म्हटलं अगोदर हुरडा खाऊया आणि त्यानंतर स्वयंपाक बनवूया. तर हुरड्यासोबत खोबऱ्याची चटणी किंवा दही असं जरी मिक्स करून खाल्लं तरीही हुरडा छान लागतो. तर तुम्हाला जवळून दाखवते पहा, मस्त असा एकदम कवळा हुरडा तयार झालेला आहे. घरातल्या सर्व सदस्यांनी खाल्लेला आहे आणि त्यानंतरच मग मी स्वयंपाक केला. तर पूर्वीच्या काळी कशा पद्धतीने हुरडा खायचे ते सर्व जुन्या कहाण्या दादा सांगत होते, परंतु ओमचा मोबाईलचा आवाज चालू होता त्यामुळं मग मला तो आवाज बंद करावा लागला. तर पहा, मस्त असती हुरडा पार्टी संध्याकाळची चालू होती. तर परत भेटूया अशाच नवीन छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद सर्वांना. श्री स्वामी समर्थ.